मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहबूर राणानं कुटुंबाशी फोनवर बोलण्याची मागणी केल्याचं प्रकरण एनआयएनं उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला, तर तुरुंग प्रशासनाकडून उत्तर दाखल. पुढची सुनावणी 25 जुलैला होणार. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहबूर राणाकडून तिहार तुरुंगामध्ये बेड उपलब्ध करून देण्याची मागणी. न्यायालयानं राणासाठी तुरुंग प्रशासनाला बेड उपलब्ध करून देण्यास सांगितलं. नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानची जामिनावर सुटका. सत्र न्यायालयाकडून काही अटी शर्थींसह सुटका. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बॉम्बनं उडवण्याची धमकी. बीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर ईमेलद्वारे रविवारी धमकी. कॉम्रेड पिनराई विजयन नावाच्या ईमेल आयडीवरून आला धमकीचा मेल. ओरिओ बिस्किट आणि चॉकलेटमधून कोकेनची तस्करी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकेनचा मोठा साठा जप्त. 62.6 कोटींचं कोकेन जप्त. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची कारवाई. नवी मुंबई पोलिसांनी बेलापूरमधील एका हॉटेलवर धाड टाकून 45 लाख किमतीचे हेरोईन ड्रग्ज केलं जप्त. दोघांना घेतलं ताब्यात. भंडाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करत भेटायला बोलावून अत्याचार. अड्याळ पोलिसांनी आरोपी तरुणाला केली अटक. पुढील तपास सुरू. धाराशिवमध्ये होणाऱ्या बायकोनं धोका दिल्याचं स्टेटस ठेवलं म्हणून एकाला मारहाण. तरुणीच्या प्रियकराकडूनच मारहाण. तरुणाला बेदम मारहाण. 8 दिवसांपासून रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नालासोपाऱ्यामध्ये विना लायसन्स चालकाकडून वाहतूक पोलिसांना मारहाण. मारहाण करणारे दोघे बापलेक असल्याची माहिती. पुण्यामध्ये पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण. तळजाई टेकडीवर मैदानी सरावादरम्यान विद्यार्थ्यांना मारहाण. सराव करत असताना 10 ते 12 गावगुंडांची विद्यार्थ्यांना मारहाण. बीडच्या पालवणमध्ये शेतजमिनीच्या वादातून महिलेला मारहाण. जिल्हा रुग्णालयामध्ये महिलेवर उपचार सुरू. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची पीडित कुटुंबाची मागणी. दारू पिऊन त्रास देणाऱ्या लहान भावाची मोठ्या भावाकडून हत्या. पुण्याच्या बिबवेवाडी भागातली घटना. दारू प्यायल्यानंतर वाद झाल्यामुळे लहान भावावर चाकूनं केले वार. पोलिसांनी मोठ्या भावाला केली अटक. तुळजापूरमध्ये सीसीटीव्हीपासून वाचण्यासाठी चोरांनी लढवली शक्कल. डोक्यावर उलटी पिशवी घालत 15 लाखांची केली चोरी. पुण्यातील जांभोळकर चौकामध्ये लष्कराच्या विंग कमांडरच्या घरावर दरोडा. दरोडेखोरांनी 40 तोळे सोनं आणि 8.5 लाख रुपये रोख रक्कम केली लंपास. पालघरमध्ये 7 दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. नानिवलीमध्ये घरफोडीचा केला होता प्रयत्न. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानंतर दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश. भंडारा पोलिसांनी केली 2 आंतरजिल्हा दुचाकी चोरांना अटक. 19 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू. अहिल्यानगरच्या केडगाव भागातील दूधसागर सोसायटी परिसरामध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार. आरोपी पीडितेचे नातेवाईकच असल्याची माहिती. आणि गुन्हेगारी विश्वातल्या या बातम्यांनंतर आता इतर काही महत्त्वाच्या बातम्या. सिटी 60. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये अत्यल्प गटातील घरं आमदार खासदारांसाठी राखीव. कल्याणमधील घरांची किंमत केवळ 9,55,000 रुपये. आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन पुन्हा सुरू. कॅन्टीनमधील खराब अन्नावरून आमदार संजय गायकवाडांनी केली होती मारहाण. एफडीएच्या अटींची पूर्तता झाल्यावर कॅन्टीन सुरू. इटालियन कंपनी प्राडाचं शिष्टमंडळ कोल्हापूरमध्ये दाखल. कोल्हापुरातील कारागिरांसोबत करार करण्यास प्राडाची सकारात्मकता. कोल्हापुरी चपलेच्या मुद्द्यावरून झाला होता गोंधळ. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार करण्यास स्थगिती. होमिओपॅथी डॉक्टर आक्रमक. 1 लाख होमिओपॅथी डॉक्टर्स आझाद मैदानात करणार आंदोलन. नागपूरमध्ये धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंगे आणि लाऊडस्पीकरवर कारवाई. आतापर्यंत 300 पेक्षा जास्त भोंगे आणि लाऊडस्पीकरवर पोलिसांनी काढून टाकले, तर आणखी 2 दिवस पुन्हा कारवाई केली जाणार. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. छत्रपती संभाजीनगरच्या आकाश पवारला पोलीस व्हेरिफिकेशन मिळालं. नामसाधर्म्यामुळे आकाशला नोकरीसाठी परदेशात जाता येत नव्हतं, मात्र आता जाता येणार. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वे स्थानकांवरील फलाटांची उंची वाढवणार. प्रवासी सुरक्षेबरोबरच चढ उतारासाठी सोय होण्याच्या दृष्टीनं योजना. स्थानकांवरील फलाट 0.9 मीटरनं उंच करणार. मध्य रेल्वेवर 8 वर्षांमध्ये 8,273 प्रवाशांचा मृत्यू. रूळ ओलांडताना आणि धावत्या लोकलमधून पडून सर्वाधिक मृत्यू, तर मृत्यूदर गेल्या काही वर्षांपासून घटत असल्याचा मध्य रेल्वेचा दावा.
मुंबई मेट्रो ट्रेनच्या दररोजच्या फेऱ्या 284 वरून 305 पर्यंत वाढवल्या. गर्दीच्या वेळी 21 अतिरिक्त सेवा तर वाढती मागणी लक्षात घेऊन 3 नवीन ट्रेन सेटही उपलब्ध. मीरा भाईंदर महापालिकेची अव्वाच्या सव्वा उधळपट्टी. 70,000चे 500 कचऱ्याचे डबे, 9.5 लाखांचे 21 ऑटोमॅटिक डबे खरेदी करण्यास मंजुरी. उधळपट्टीवर शहरात संताप. मुंबईतील फुटपाथवरील अतिक्रमणाबाबत न्यायालयाचे मुंबई पालिकेवर ताशेरे. फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे कोर्टाचे आदेश. फेरीवाल्यांनी फुटपाथ बळकावल्यामुळे पादचाऱ्यांना करावी लागते कसरत.